विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची जल्लोष सभा. शिवाजी पार्क परिसरात मोठ्या संख्येनं तरुणाईची गर्दी, जोरदार घोषणाबाजी. प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी. नवे शिक्षण मंत्री म्हणून प्रल्हाद जोशींनी पदभार स्वीकारला. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दिपकेंनी तरुणांचे आभार मानले. तरुणांची शक्ती भविष्यातही अशीच ठामपणे उभी राहील. दिपकेंकडून विश्वास व्यक्त. अभिजित दिपकेंवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा अमित शहांना पत्राद्वारे सवाल. चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची राहुल गांधींची मागणी. केंद्र सरकार लोकसभेत उद्या सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक मांडणार. पेपरफुटीला आळा घालण्यासाठी सरकारचे प्रयत्न. नव्या विधेयकानुसार दोषींना 10 वर्षांपर्यंत कठोर शिक्षेची तरतूद. दिल्लीतील जंतर मंतरवर परिसरातील परिस्थिती पूर्वपदावर. दिल्ली मेट्रोसह इंटरनेट सेवा पूर्ववत. आंदोलन संपल्यानंतर जंतर मंतर परिसरात शुकशुकाट. बिहारमध्ये आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणी तेजप्रताप यादव अटकेत. बिहार बंद दरम्यान हिंसाचार आणि तोडफोडीसाठी भडकवल्याचा आरोप. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पुणे घाटमाथ्याला आज पावसाचा रेड अलर्ट. रायगड, रत्नागिरीसह साताऱ्याला ऑरेंज अलर्ट. राज्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरींची शक्यता. नाशिक जिल्ह्यामध्ये रात्रीच्या सुमारास पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के. सुरगाणा शहरासह बोरगाव, सराड, चिखली परिसरामध्ये भूकंप. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. देशमध्ये कोरोनाचा पुन्हा शिरकाव. कोरोनाचे 10 नवे रुग्ण आढळले तर 4 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू. आरोग्य विभाग अलर्ट मोडवर. मुंबई एनसीबीच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटवर मोठी कारवाई. न्यूझीलंडला पाठवले जाणारं 10 किलो इफेड्रीन जप्त. एस हमीद नावाच्या मुख्य आरोपीला चेन्नईमधून अटक. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.